श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप देऊ आपण सुरुवातीला. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. अण्णा महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आजच्या ह्या गुरुवारी थोडंसं आपल्याला काहीतरी वेगळं वाटलं असेल. काहीतरी वेळेमध्ये अगोदर काहीतरी सुरू झालंय. कार्यक्रमामध्ये काही आयोजनामध्ये काहीतरी बदल झालेले आहेत. आपल्या बऱ्याचशा भक्तांच्याकडनं काही सूचना येत होत्या. आणि आपण दरवेळी सांगतो की काही सूचना असतील काही बदल असतील तर सांगा. आणि हे बरेच वर्षातलं एक थोडंसं साचेबद्धपणा जो आला होता की आरती प्रबोधन पालखी महाप्रसाद तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल. कारण आपल्याकडे असे बरेचसे गुणवंत कलाकार आहेत. स्वामी भक्त असे जे काही आहेत की त्यांच्या अंगात विविध कला आहेत. कोण छान गाणं म्हणू शकतं कोण छान नृत्य करू शकतं. आपण मागच्याला बघितलं होतं नुपूर आणि गंधारनी केलं होतं तसं ते. काही लोक बोलण्यामध्ये सुद्धा छान बोलतात. अनुभव कथन जर का करायचं असेल तर ते बोलू शकतात. तर अशा सगळ्या आपण स्वामी भक्तांना संधी द्यावी अशा हेतूने काही बदल आपण केलेले आहेत. अनुभव कथन जर का करायचं असेल तर अगोदर जर का आपण सांगितलं गुरुवारी सकाळी जर का सांगितलं की आज मी अनुभव सांगणार आहे तर त्यावेळेला तर लगेच आपण त्या भक्तांना तशी ती परवानगी देऊ. ती सुद्धा एक कलाच आहे. आणि आज पहिलाच अनुभव कथन करण्याचा जो मान म्हणतो आपण तो मान सौ शुभांगीताईंना मिळालेला आहे. तर शुभांगीताई हल्ल्यात अनुभव कथन करतील. त्याच्यानंतर मग आपला पुढचा पालखीचा कार्यक्रम होईल. त्यामध्ये प्रबोधन किंवा इतर काही जे मनोगत व्यक्त करायचं असतं ते व्यक्त करण्याकरता जो काय वेळ मिळेल त्याच्यामध्ये आपण त्याप्रमाणे दर गुरुवारी आपण त्याच्यात बदल करत जाणार आहोत. तसे ते तो साचेबद्ध पण आपल्याला येऊ नये ह्याच्यासाठी हे सगळे बदल केलेले आहेत. आणि हे सगळं जे सूचना येत होत्या आम्ही परवा मी आणि हल्लाळ साहेब आम्ही बसलो याच्यामध्ये आपल्याला काय बदल करता येईल. आम्ही जवळ एक तासभर इथे बसलो होतो त्यावेळेला रात्री. आणि हे सगळा मग कार्यक्रमाची आपण रूपरेषा कशी बदलता येईल त्याप्रमाणे सगळा विचार विनिमय केला. आणि आज पहिलाच गुरुवार आहे. पहिल्या गुरुवारी आपण हा प्रयोग आजपासून सुरू करत आहोत. तर इथून पुढे ज्या गुरुवारची आपल्याला
मी आता जसं सांगितलं की मला तसं वाटतं, मला इथे स्वामींच्या करता भजन म्हणावंसं वाटतंय, मला स्वामींचं एखादं पद म्हणावंसं वाटतंय, किंवा मला काहीतरी एखादी छोटंसं कथा आपण इथे सादर करू शकू, एक पात्री किंवा द्विपात्री असं जे काही असेल, आदल्या गुरुवारी सांगा किंवा गुरुवारी सकाळी मला सांगा, ते आपण त्या गुरुवारी करत जाऊ. आणि येणारा हा जो पावसाळा आहे, ह्या पावसाळ्यामध्ये 4 महिन्याचा आपल्या बऱ्याचशा भक्तांना भीती आहे. पाऊस येतोय काय करायचं, पाऊस येतोय काय करायचं, ह्याच्याबाबत मी कथा सांगतो नंतर. तर सुरुवातीला मी आता शुभांगीताईंना अशी विनंती करतो की त्यांनी इथे येऊन आपला अनुभव कथन करावं. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, परमपूज्य गुरुवर्य अण्णा महाराज, सद्गुरू दादा महाराज, ताई माऊली आणि सर्व संस्थापक सदस्यांना विनम्र अभिवादन करून अनुभव सांगण्याचा जो पहिला मान मला मिळालेला आहे त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजते आणि माझं जे मनोगत आहे ते या ठिकाणी मी व्यक्त करण्यासाठी उभी आहे. सर्वप्रथम मला एक आनंदाची बातमी तुमच्यासमोर शेअर करायची आहे की आपल्या ह्या स्वामी समर्थ मंडळाचा विस्तार हा तुम्हाला माहिती आहे की पंढरपूर, खेड शिवापूर, त्यानंतर खडकी शाखा आहे. कोकणात परवा सगळेजण जाऊन आले आणि तिथंसुद्धा सद्गुरूंच्या संमतीनं सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. इथंपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होत्या. पण एक आनंदाची बातमी तुमच्यावर शेअर करायची म्हणजे आपल्या ह्या सद्गुरूंच्या दिव्य दृष्टी ज्ञानाचा विस्तार आता राज्याची सीमा ओलांडून दुसऱ्या राज्यापर्यंत गेलेला आहे आणि कर्नाटक राज्यातही त्या ठिकाणी स्वामी सेवा सुरू झालेली आहे. हल्याळसाहेबांची बहीण माझी नणंद बनूताई जोशी, जयश्री जोशी यांच्या घरी मागच्या गुरुवारपासून ही सेवा सुरू झालेली आहे आणि कर्नाटकातही दादांच्या आपल्या सद्गुरूंचे श्री स्वामी समर्थांचे खूप भक्त तयार होऊ लागलेले आहेत. खूप आनंद आणि खूप समाधान वाटलं. आणि तिथल्या भक्तांना जे आलेले अनुभव आहेत, आता जवळजवळ 350 किलोमीटर इथून जमखंडी आहे. आपले सद्गुरू दादा महाराज इथं असतात आणि तिथल्या भक्तांच्या अडचणी सोडवण्यात म्हणजे बऱ्याचशा अडचणी सोडवण्यात दादा महाराजांना यश आलेलं आहे आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तर तिथल्या भक्तांना जे अनुभव आलेले होते, परवा म्हणजे माझ्या नणंद बनूताईंनी सांगितलं की असे 2 अनुभव आलेले आहेत. मी म्हणलं तुम्हीच या एका गुरुवारी आणि दादांच्या परवानगीनं तुम्ही सगळ्यांच्या बरोबर तुमचे अनुभव शेअर करा. तर त्या आता नेमकं त्यांनी मागच्या गुरुवारपासूनच सेवा सुरू केलेली आहे, त्यामुळे त्यांना आता तिथं जमखंडी सोडून चालणार नाही. आणि अनुभव आलेले त्या अनुभव मग कधीतरी सांगूया, 2 महिन्यांनी सांगूया, 4 महिन्यांनी सांगूया, वर्षांनी सांगूया, 6 महिन्यांनी सांगूया, असं हे पण बरोबर नाही आहे. तर त्यांनी मला आग्रह केला की तू ह्या गुरुवारी नक्की अनुभव सांग, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्याच्यात दादांच्या दिव्यदृष्टी ज्ञानाचा परिचय इथल्या पुण्यातल्या लोकांना व्हायला पाहिजे. आणि आपण जे ह्या ठिकाणी इथं जे सगळं होतं ते यूट्यूबवरून संपूर्ण महाराष्ट्रभर किंवा परदेशातही काही लोक आहेत, इतर ठिकाणची लोकंसुद्धा ऐकत असतात, तर त्यांच्यापर्यंत हेच सगळं ज्ञान गेलं पाहिजे, हा त्यांचा उद्देश होता. आणि म्हणून ताई माऊली आणि दादा महाराजांच्या परवानगीनं मी या ठिकाणी इथं 2 अनुभव सांगण्यासाठी उभी आहे. तर पहिला अनुभव असा आहे की जमखंडीपासून जवळच एक छोटंसं खेडेगाव आहे हुल्ल्याळ नावाचं. आणि त्या हुल्ल्याळा मारुती, एक जागृत मारुतीचं स्वयंभू मारुती त्या ठिकाणी प्रकट झालेला आहे आणि खूप जागृत स्थान आहे. आपले दादा महाराज सुद्धा त्या ठिकाणी 2दा जाऊन आलेले आहेत. आणि दर आपण जत्रा म्हणतो किंवा यात्रा म्हणतो वर्षातून एकदाच असती, पण दर शनिवारी त्या हुल्ल्याळ मारुतीची जत्रेसारखीच गर्दी असते. कारण खूप जागृत देवस्थान आहे आणि खूप भक्त त्या ठिकाणी पायी चालत येणारे, वाहनाने येणारे असे खूप भक्त असतात आणि खूप गर्दी असते तिथं. माझे नणंद बनूताई जोशीसुद्धा सांगून झालेलं आहे, ते सुद्धा 9 किलोमीटर जमखंडीपासून 9 किलोमीटर त्या ठिकाणी पहाटे 3 वाजता चालत जातात. पहिली आरती 3 वाजता सुरू होते आणि रात्री 12 वाजता ही सेवा त्या ठिकाणी संपते. तर अशा प्रकारे त्या हुल्ल्याळ मारुतीचाच एक अनुभव आहे. पहिल्यांदा छोटीशी आख्यायिका आहे, कारण ती सांगितल्याशिवाय मग त्या ठिकाणी पुढं जाता येणार नाही. वेळ लागतो मला कळतं, पण अर्धवट काहीतरी सांगून त्या ठिकाणी पुढं जाणं बरोबर नाही. म्हणून
ती छोटीशी एक आख्यायिका आहे त्या मारुतीची, की एका वृद्ध बाईच्या स्वप्नात त्या ठिकाणी मारुती आला आणि त्या मारुतीनं सांगितलं की मी ह्या ठिकाणी प्रकट होणार आहे. म्हणजे आत्ताचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी छोटीशी खोली होती आणि तिला सांगितलं की मी ह्या ठिकाणी प्रकट होणार आहे म्हणून. मग तसं 2-3दा तिला भास झाला, 2-3दा तिला तशी स्वप्न पडली. मग तिने गावातल्या पंचायतीसमोर सांगितलं हे. मग पंचायतीच्या लोकांनी सुरुवातीला त्या खेडेगाव पंचायतच असते ना, सुरुवातीला सगळ्या लोकांनी तिला वेड्यात काढलं, हे असं कुठं असतं का, मारुती काय प्रकट होत असतो का वगैरे, काही नाही. तरी तिने हट्टच धरला. म्हणजे देवाला सुद्धा त्या ठिकाणी येण्याची खूप इच्छा होती आणि देवानेच त्या पंच लोकांच्या म्हणजे सुरुवातीला त्यांनी झिडकारलं होतं की नाही असं काही नसतंय वगैरे, तसं काही होणार नाही. पण त्या म्हातारीचा हट्टच बघून ते पंच लोक तयार झाले आणि म्हणाले की ठीक आहे, तुला काय स्वप्न पडलं ते बघूया. आणि तिला असं स्वप्न पडलेलं होतं, तिने सांगितलं की ही जी खोली आहे या ठिकाणी मारुती प्रकट होणार आहे आणि मला तसं दिसतंय, पण त्यासाठी एक अट त्या ठिकाणी आहे की 21 दिवस त्या खोलीचं दार अजिबात उघडायचं नाही, दरवाजा उघडायचा नाही. मग ठीक आहे म्हणतात सगळे, 21 दिवस आपण बघूया. आणि मग त्या ठिकाणी ते त्या म्हातारीचं ऐकून ते दार खोलीचं बंद करून घेतात. 8 दिवस जातात, 10 दिवस जातात, 15 दिवस आणि 18 दिवस जातात. सगळ्या लोकांना उत्सुकता लागलेली असते की 21 दिवसापर्यंत धीर धरायचं कुणालाच त्या ठिकाणी जमत नाही. आणि सगळेजण त्या ठिकाणी म्हणतात जाऊ दे, आता मारुती प्रकट होणार असेल तरी किती 3-4 दिवस राहिलेत, आपण उघडून बघूया ना दरवाजा काय होतंय. म्हणून 18व्या दिवशी ते पंचलोक आणि गावातले जे असतात ते दरवाजा उघडून बघतात. खरोखरच तिथं आश्चर्य म्हणजे मारुतीची संपूर्ण मूर्ती त्या ठिकाणी प्रकट झालेली असते, पण डोक्याचा काही भाग अजूनही तयार व्हायचा राहिलेला असतो आणि उजव्या पायाचा एक अंगठा त्या ठिकाणी अजून तयार व्हायचा राहिलेला असतो. म्हणजे लोकांनी घाई केली 3 दिवस आधी, म्हणून ह्या गोष्टी अर्धवटच राहिलेल्या असतात, डोक्याचा भाग आणि अंगठा. मग आता ह्या अर्धवट मारुतीची पूजा अर्चा कशी करायची, लोकांना पण सगळ्यांना त्या ठिकाणी आश्चर्य व्यक्त होतं की खरोखरच आपल्या गावात मारुती प्रकट झाला, खरोखरच मारुती प्रकट झाला. सगळ्या भक्तिभावानं त्या ठिकाणी त्याची पूजा अर्चा करू लागतात. पण ह्या अर्धवट मारुतीची पूजा कशी काय करायची, म्हणून मग त्या ठिकाणी सर्वानुमते ठरतं की त्याला आता सगळं पूर्ण चांदीचा टोप, सगळंच अंग त्याचं चांदीचं आणि हात पाय सगळे त्याला चांदीचे, म्हणजे अजूनही तिथं आहे सगळ्या चांदीचा पत्रा बसून पूर्ण मारुतीची मूर्ती तयार केलेली आहे. म्हणजे पूजा अर्चा करताना किंवा येणाऱ्या भक्तांना सुद्धा त्या ठिकाणी वेगळं काही वाटू नये की असं अर्धवट मारुतीची पूजा वगैरे, म्हणून सगळं ते चांदीचं तयार केलेलं आहे. आणि ह्या मारुतीच्या पूजेचा मान त्या ठिकाणी हुगार नावाचं एक घराणं आहे, जमखंडीमध्येच आहे. ते 8 भाऊ आहे आणि प्रत्येक भावाकडं त्या ठिकाणी एक वर्षी त्या ठिकाणी त्याच्या पूजेचा मान मिळतो आणि त्या वर्षाचं उत्पन्न जे काही सगळं असतं ते ज्याच्याकडे वर्ष येतं त्या वर्षी त्याच्याकडे सगळं ते उत्पन्न असतं. मग आम्ही जेव्हा 2-3दा गेलेले होतो, दादा महाराज सुद्धा त्या ठिकाणी आमच्यावर आलेले होते. तर आत्ताचा जो पूजेचा मान आहे ते अशोक हुगार आणि त्यांचे आणि आमच्या नंदेचे घरगुती जिव्हाळ्याचे संबंध आहेत, अगदी खूप म्हणजे चांगले त्यांचा परिचय आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की ताई आता यावर्षी ते पूजेचा मान माझ्याकडे आहे, म्हणजे आपल्याकडे आहे आणि दादा महाराज परत येऊ शकतील का आपल्या जमखंडीला, त्यांना बोलवा ना, म्हणजे परत एकदा त्यांना पूजेचा. त्याच्या आधी 2दा त्यांनी असे लोकांना विनंती करून वगैरे पूजेचा मान दिलेला होता. आणि तिथं मंदिरात सुद्धा बायकांना स्त्रियांना प्रवेश नाहीये, फक्त त्या ठिकाणी पुरुषच जाऊ शकतात, सोवळं नेसून किंवा ओला पंचा लावून जाऊ शकतात. मग त्यांनी आपल्या काकांना किंवा भाऊबंधांना रिक्वेस्ट करून दादांना पूजेचा मान दिला, पालखी सेवेचा मान दिला सगळं. पण त्यांची खूप इच्छा होती की आता दादा आपल्याकडे पूजेचा मान आहे ह्या वर्षी आणि दादानी एकदा त्या ठिकाणी आपल्या दादा महाराजांना तुम्ही बोलवा ना, ह्या एकदा येऊन जायला सांगा म्हणून. मग हा निरोप दादा महाराजांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ताईंनी फोन केलेला होता त्यांना. तर असं अशोक हुगार यांनी सांगितलंय तुम्हाला बोलवलंय आणि तिथं हुल्ल्याला यावं, ह्यावर्षी त्यांच्याकडे पूजेचा मान आहे आणि तुम्ही यावं अशी त्यांची खूप इच्छा आहे. मग दादांना पण खूप आनंद वाटला, बघू कसं जमतंय ते आपण त्या ठिकाणी ठरवूया. आणि तेव्हा दादांनी सांगितलं की त्या मारुतीच्या पायावर शुक्रवार आणि मंगळवार डोक्यावर आणि पायावर एक लवंग व्हायला सांगा असं सांगितलं. मग त्या ठिकाणी त्यांची 2-3 दिवस भेटच झाली नाही त्या अशोक बरोबर. आणि मग जेव्हा त्या दिवशी शनिवारी त्या दर शनिवारी जातात तिथं पहाटे उठून चालत, मग त्या दिवशी नेमका अशोक मंदिरात होता आणि मग त्यांनी अशोकला त्या गर्दी खूप होती आणि मग त्या अशोकना बाहेर बोलून विचारलं. हां, दादांनी तेव्हा सांगितलं तर लवंग व्हायला सांगितली ती. आणि मग त्या ठिकाणी दादांनी सांगितलं की मला असं जाणवतंय की काहीतरी त्या मारुतीच्या डोक्यावर जो टोप आहे तर त्या टोपात काहीतरी आता डिफेक्ट झालेला आहे किंवा तो थोडासा चिरलेला किंवा असा भरलाय असं मला वाटतंय असं म्हणाले आपले सद्गुरू.
तर मग बनवताई म्हणाले की ठीक आहे, मी आता अशोकची भेट झाली की त्यांना सांगते म्हणून. मग शनिवारी नेमकं त्या तिथं पूजेला गेल्यानंतर अशोकच होता आणि अशोकला सांगितलं बाहेर बोलवून त्यांनी की दादांचा निरोप सांगायचा आहे. आणि मग तो बाहेर आला आणि सांगितलं की त्यांनी दादा महाराजांनी लवंग शुक्रवार आणि मंगळवार लवंग व्हायला सांगितली आहे. आणि मग आणखीन एक त्या थांबल्या थोड्या आणि म्हणाल्या की मारुतीच्या डोक्यावर जो टोप आहे चांदीचा आहे, तर त्याच्यात काही डिफेक्ट झाला आहे का, किंवा त्याच्यात काही हे झालं आहे का, मोडतोड चीर वगैरे पडले. तर त्याला एकदम शॉकच बसला, म्हणजे असं की हां एकदम आश्चर्यचकित आणि शॉकच बसला. आणि तो काय म्हणाला, तुम्हाला म्हणजे कारणीत म्हणला, मग या अरे तू म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं हे असं. आत्ताच आमच्या पण हे लक्षात आलं काल वगैरे, आणि आमच्यात आजच मीटिंग होती त्याच्याबद्दल, आणि आजच मीटिंग होती त्याच्याबद्दल नवीन टोप करायचा का काय, आज सगळी मीटिंग आहे आणि ते ठरलं जाणार आहे. आणि तुमच्यापर्यंत ही कशी काय बातमी आली, बायकांना तरी आज सोडलं जात नाही काही नाही, आणि तुम्हाला कसं कळलं. तर तेव्हा ताई म्हणाल्या की दादा महाराजांना तिथं दिसलं आणि दादा महाराजांनी हे सांगितलंय की काहीतरी टोप आहे आणि तो बदलायला पाहिजे वगैरे. म्हणजे 350 किलोमीटरवरचं सुद्धा त्या ठिकाणी दादा महाराजांना पुण्यात दिसू शकतं. हे सर्वसामान्य माणसाच्या अवाक्यातून हे शक्यच नाही आहे. सर्वसामान्य माणसाच्या, ज्या माणसाच्या अंगात एखादी दिव्य दृष्टी असते, दिव्य ज्ञान असतं, देवाचा अंश असतो, त्याच माणसाला ह्या गोष्टी कळू शकतात किंवा समजू शकतात. दादा महाराजांनी 350 किलोमीटरवर त्या मारुतीच्या टोपामध्ये चीर पडलेलं त्यांना तिथं दिसलं आणि ते सांगितलं. म्हणजे भाल्यासाहेब दरवेळेस सांगतात की आपल्या मनात आपल्या सद्गुरूंच्या बद्दल श्रद्धा असली पाहिजे, भक्ती असली पाहिजे, संयम असला पाहिजे, आणि जे काय सांगतात ते उपाय त्या ठिकाणी आपण चालू ठेवले तर निश्चितपणे फळ मिळतं. अशोक तरी आश्चर्यचकित झालाच त्याला, पण आता कधीही दादा महाराज त्या ठिकाणी जमखंडीला येतात असं त्या ठिकाणी त्यांना झालेलं आहे. हा एक अनुभव. आणखीन एक अनुभव आहे, ह्याच म्हणजे 15 दिवसातलाच अनुभव आहे. श्रीशैल म्हणून त्यांच्या घरात आणखीन एक त्यांचे स्नेही म्हणजे परिचयाचे आहे, श्रीशैल नाव आहे त्याचं. तर त्याच्या भावाला काहीतरी अशी बाधा, आता ह्याच्यावरती विश्वास किती ठेवायचा आणि काय तुम्ही बघा, आपण आमचा तरी पूर्ण म्हणजे सद्गुरू सांगतात त्या शब्दावर आमचा 100% विश्वास आहे, आणि तुम्ही पण बघा ऐका. तर त्या श्रीशैलचा जो भाऊ होता, तर त्या भावाला काहीतरी बाधा झालेली होती, आणि मग पूर्ण ते सगळं फॅमिली त्यांची सगळी डिस्टर्ब झालेली होती. आणि काय करायचं, मग तो एक दिवस रडतच त्या ठिकाणी बनूताईंच्याकडे आला, म्हणजे नंदेकडं आमच्या. आणि काय करायचं, तो भाऊ तरी अजिबात त्या ठिकाणी वेड्यासारखंच वागायला आहे, आणि त्याच्या तोंडात फक्त एक, मला आत्महत्या करायची, मला आत्महत्या करायची. 8 दिवस तो एकच शब्द त्या ठिकाणी, सगळं घरदार त्याच्याजवळ बसून होतं. म्हणजे अगदी म्हणजे बाथरूमला गेला, आंघोळीला गेला, ह्याला टॉयलेटला गेला तरी सुद्धा त्याच्यावर एक माणूस जात होतो. त्याच्या तोंडात फक्त मला आत्महत्या करायची, मला आत्महत्या करायची. संपूर्ण घर त्या ठिकाणी डिस्टर्ब झालेलं होतं. मग काहींनी आता सगळ्यावरती उपाय, म्हणजे पहिल्यांदी काय अडचण आली की आपल्यासमोर, आमच्यासमोर तरी दादा महाराजच येतात, आणि ताईंचं सुद्धा तसंच झालेलं आहे. म्हणजे त्यांना काही प्रॉब्लेम आला किंवा अडचण आली तरी दादा महाराजांना कुठल्याही वेळेस आणि फोन करतात त्या, आणि जमखंडीत त्या ठिकाणी कुणाला जरी काही प्रॉब्लेम आले तरी ते दादा महाराजांना विचारूया, किंवा लोक सांगतात आता दादा महाराजांना थोडंसं विचारा ना काहीतरी ह्याच्यावरती उपाय वगैरे असं. तर मग त्या ठिकाणी श्रीशैलनी सांगितलं की नाही तुम्ही विचार. मग लगेच ताईंनी फोन लावला. दादा महाराजांनी इथून त्यांना काही प्रश्न विचारले, आणि ते सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी जे प्रश्न विचारले ते सगळे बरोबर होते, आणि तसंच घडलेलं होतं. तो ज्या ठिकाणी गेलेला होता, जिथं त्याला बाधा झालेली होती, तर त्या ठिकाणी एक ॲक्सिडेंट झालेला होता एका राजकीय नेत्याचा, आणि अगदी तो तरुणच होता, तरुण वयात ते ॲक्सिडेंट झालेला होता. आणि जमखंडीहून जवळच कल्लोळी नावाचं गाव आहे, आणि त्या जमखंडी आणि कल्लोळीच्या मध्यभागी एक जो टॅक्सीचा ॲक्सिडेंट झाला, आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्या राजकीय नेत्याचा मृत्यू झालेला होता. आणि परत त्या कल्लोळीला सुद्धा चालत जाणारे, वाहनांनी जाणारे खूप भक्त आहेत. तिथं त्या कल्लोळीला व्यंकटेशाचं मंदिर आणि पद्मावतीचं मंदिर आहे. तर रोज त्या ठिकाणी वाहनांहून चालत जाणारे पण भक्त आहेत. पण काही जणांना, बऱ्याच जणांना तिथं त्या जागेवर ठराविक वेळी किंवा ठराविक ठिकाणी झालं तर बाधा होते, आणि त्या व्यक्ती काही व्यक्ती त्याच्यात गेलेल्या सुद्धा आहेत. हे सुद्धा त्यांनी सांगितलं. मग त्या ठिकाणी असं काही होऊ नये आपल्या भावाला, त्याला खूप काळजी वाटत होती. आता दादा महाराजच वाचवू शकतात, आणि तुम्ही आमच्यासाठी रिक्वेस्ट करा. मग हे सगळं ऐकल्यानंतर दादा महाराज इथून काही उपाययोजना करत होते, आणि त्यांना काही उपाययोजना करायला सांगितलेल्या होत्या. आणि दादांनी जे सगळे प्रश्न विचारलेले होते ते सगळे प्रश्न त्यांच्या बाबतीत बरोबर आलेले होते. आणि 8 दिवस जो मुलगा फक्त आत्महत्या करणार, मला मरायचंय असं म्हणत होता,
तो मुलगा 7व्या दिवशी त्याच्यात थोडासा फरक पडायला लागला आणि 8व्या दिवशी पूर्णपणे त्या ठिकाणी बरा झाला तो. त्यांना इतका सगळ्यांना आनंद झाला. आणि मग दादा महाराजांनी, आता बघा आम्ही सुद्धा इतक्या वेळेस जमखंडीला गेलो, पण त्या श्रीशैलचं घर आम्ही बघितलं नाही. नणंद तिथं जमखंडीमध्येच आहे, पण त्या सुद्धा कधी घरी गेल्या नव्हत्या. पण त्यांच्या घराचं सगळं वर्णन, तो कुठं गेला होता, कुठं बाधा झाली, मग त्यांनी काय तेव्हा त्या ठिकाणी बघितलं, हे सगळे प्रश्न दादांनी इथं बसून विचारले होते आणि मग त्याच्यावरती उपाययोजना त्या ठिकाणी सांगितल्या. आता तो पूर्णपणे बरा झालेला आहे. आणि श्रीशैलचं आता असं म्हणणं आहे, त्याच्या घराजवळच रिकामी जागा आहे आणि तिथं तो मोठं घर त्या ठिकाणी बांधणार आहे. पण त्या ठिकाणी त्याचं असं म्हणणं आहे, एकदा त्या जागेवर दादा महाराजांचे पाय लागल्याशिवाय मी काही घराचं बांधकाम करणार नाही आहे. आणि कधी दादा महाराजांना सवड असेल तेव्हा त्या ठिकाणी दादा महाराज जमखंडीला येऊ देत, ते येऊन त्या जागेवर उभारले की मग मी माझं पुढचं नवीन घर बांधणार आहे. तर अशा प्रकारे हे जे अनुभव आहेत यावरून आपल्याला असं दिसतं की सामान्य माणसाचं हे काम नाहीच आहे, की ही जी दिव्यदृष्टी प्राप्त झालेली आहे तर ती ही दिव्य दृष्टी आपल्या पुण्यापर्यंतच त्या ठिकाणी न राहता संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा प्रसार व्हावा, संपूर्ण राज्यभर त्याचा प्रसार व्हावा, संपूर्ण भारतभर प्रसार व्हावा. आणि आता तुम्हाला माहीत आहे US मध्ये सुद्धा आपले अनेक भक्त आहेत, म्हणजे अटकेपार दादांच्या कीर्तीचा हा झेंडा लागावा अशी मी फक्त वयानं मोठी आहे अशा त्या ठिकाणी मी शुभेच्छा देते. हे खरोखरच अवघड काम आहे, हे सर्वसामान्यांना त्या ठिकाणी शक्य नसलेलं, आवाक्यात नसलेलं काम आहे. आणि मग अशा प्रकारे हे देवाचा अंश असलेले सद्गुरू, आपण सगळे स्वामी परिवारातले आपण किती भाग्यवान आहोत बघा. म्हणजे देवाच्या देवळात आपण जातो, मूर्तीला आपल्या मनात काय असेल ते देवाच्याकडे बघून आपण मनोभावे प्रार्थना करतो किंवा देव आपल्याशी कधीच बोलत नाही, पण आपण सगळे इतके भाग्यवान आहोत की सद्गुरू म्हणजे देवाचा अंश असलेले सद्गुरू आपल्या बरोबर आहेत, आपल्याशी बोलतात, आपल्याकडे बघून हसतात, आपल्या समस्या सोडवतात आणि सगळ्यांच्या वरती त्यांचं कृपाछत्र आहे. आपण कुठल्याही गोष्टीची काळजी, ते म्हणतात सगळ्या तुमच्या माझ्यापर्यंत आलं की तुम्ही निश्चिंत राहा, सगळ्या काळजीचं तुमच्या चिंतेचं निरसन होईल. आणि असे अनुभव आपल्या पुण्यातील भक्तांना पण आलेले, आम्हाला तरी खूप असे अनुभव आलेलेच आहेत. तर अशा प्रकारे केवळ वयाने मोठी आहे म्हणून मी दादांना त्या ठिकाणी शुभेच्छा देते. आणि त्यांची जी ही प्रगती चाललेली आहे, त्यांचं जे कार्य चाललेलं आहे, तर ते कार्य असंच त्या ठिकाणी पुढं खूप मोठ्या प्रमाणावर चालू राहावं. म्हणजे मला तरी असं वाटतंय की अजून काही दिवसांनी अशी वेळ येईल का की दादा हेड क्वार्टरला 8च दिवस आहे, त्यानंतर 8 दिवसानंतर मग पुढं भेट घ्यायसाठी तारीख घ्यावी लागणार आहे, मग जमखंडीला गेलेत, मग पंढरपूरला गेलेत, अशी वेळ त्या ठठिकाणी. कारण जिथं जाईल त्या ठिकाणी एक दिवस जरी गेलं तरी जाणाऱ्यांची बरोबर सगळ्यांची विश्रांती वगैरे सगळं होतं. पण जिथं जिथं दादा जातात, आपले सद्गुरू जातात, दादा महाराज जातात, तिथं त्या ठिकाणी त्यांची विश्रांती होत नाही. अखंड लोक येतात, समस्या विचारत असतात आणि त्याचं निवारण त्या ठिकाणी होत असतं. तर अशा प्रकारे मला, आणि असं जर झालं की हेड क्वार्टरला 8च दिवस आहे, आता पुण्यातली माणसं बाहेर रमत नाही, पण त्या ठिकाणी जर भक्तांचाच हट्ट असेल आणि भक्तांची जर इच्छा असेल तर शेवटी त्या ठिकाणी देवसुद्धा तयार होतो. आणि नक्की मग दादा भक्तांच्या हट्टापायी त्या ठिकाणी जातील. आपलं पुण्यात 8च दिवस असतील आणि बाकी सगळीकडे मग भक्तांच्या समस्या सोडवण्यासाठी जातील. हां. आणि आणखीन एकच छोटासा अनुभव सांगते. आपण दादांचे हे सगळे अनुभव त्या ठिकाणी ऐकलेले आहेत आतापर्यंत, पण आजपर्यंत कुणीही ताई माऊलींच्या बद्दलचा न ऐकलेला अनुभव या ठिकाणी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर 2019 मधली गोष्ट आहे ही. मग एक तेव्हा मी अजून शाळेत नोकरी करत होते आणि शाळा सुटल्यानंतर मी येत होते असंच, आणि तिथं ताई माऊली त्या कट्ट्यावर बसलेल्या होत्या. मग मी त्यांना बघितल्यावर थांबले, दोघींचं बोलणं झालं आणि मग त्यांनी मला विचारलं, काकू एक विचारू का तुम्हाला? तर मग मी म्हणलं हो काय त्याच्यात विचारायचं का, विचार. तर मला म्हणाले संपदाच्याकडे काही गुड न्यूज आहे का म्हणून. तर मग आता मला जरा प्रश्न पडला की ही काही झाकून ठेवण्यासारखी गोष्ट नाही. आज मी खोटं बोलले तरी 4 दिवसांनी ती गोष्ट दिसणारच होती. आणि म्हणलं ताई माऊलींच्यापासून काय झाकून ठेवायचं, तरी घरच्याच आहेत आपल्या. फक्त संपदा 2 दिवसच आधी डॉक्टरांच्याकडे जाऊन आली ती, आणि डॉक्टरांनी सांगितलं तर फक्त 1च महिना झाला होता. आणि आपली अशी पद्धत आहे की आपण 3 महिने झाल्याशिवाय कुठेही बाहेर पब्लिक करत नाही किंवा सांगत नाही सगळ्यांना अशी बातमी. आणि कुणाला फक्त आमच्या घरात 4घांना माहिती होतं आणि कुणाला सांगितली नव्हती. आणि विचारल्यानंतर मग मला काही खोटं बोलता आलं नाही. म्हणलं हे खोटे बोलण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. तर म्हणलं खरंच आहे विनीत, आणि विनीतच म्हणत होते, खरंच विनीत, आणि तुला कसं कळलं? नाही मला सगळं असं दिसतं म्हणे, आणि डिसेंबर महिन्यात तुमच्या घरी बाळ येणार आहे. तर मी म्हणलं अगं संपदा 2 दिवसापूर्वी दवाखान्यात जाऊन आली आणि डॉक्टरनी सांगितलं गुड न्यूज आहे, आणि 8 जानेवारी तारीख दिली आहे, जानेवारी महिन्यात सांगितलं त्यांनी.
तर मी म्हटलं नाही, जानेवारी महिना पण लागणार नाही, डिसेंबर महिन्याचं तुमच्या घरी बाळ येईल. आणि आमचा रुद्र बरोबर 21 डिसेंबरचा आहे. म्हणजे हा अनुभवसुद्धा ताई माऊलींच्या अनुभवती कधी कधी अचानकसुद्धा त्या ठिकाणी म्हणजे खूप खूप गोष्टी असतात, अचानक होऊन जातात, त्या गोष्टी खऱ्या होतात. हे तुम्ही पण सगळे लक्षात ठेवा आणि इथून पुढं अशा बातम्या तुम्हाला अनेक ऐकायला मिळतील अशी मला खात्री वाटते ताई माऊलींच्याबद्दल सुद्धा. आणि सद्गुरू दादा महाराजांचं हे कार्य चाललेलं आहे. चांगलं कार्य करत असताना पाय ओढणारे खूप आणि पाठीवर हात ठेवून पुढं जावा म्हणणारे कमी असतात, पण त्यांच्या पाठीमागं आपला संपूर्ण स्वामी परिवार ठिकठिकाणी त्या ठिकाणी स्वामी भक्तांची फौज किंवा फलटण तयार होत आहे. आणि बघा, कुठलीही संपत्ती असेल, मालमत्ता असेल, शेत जमीन घर वगैरे सगळं मोजता येतं, पण ज्या ठिकाणी हे भक्त झालेले आहे ते स्वामी भक्त, सद्गुरूंच्यावर अपार प्रेम करणारे, सद्गुरूंना मान देणारे जे अपार भक्त झालेले आहेत, त्यांचं प्रेम हे काही कुठल्याही परिमाणामध्ये त्या ठिकाणी आपण मोजू शकत नाही किंवा हे करू शकत नाही त्याचं. तर मला तरी वाटतं की या ठिकाणी मग आत्ताच्या घटकेला तरी मी असं म्हणेन की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आपले सद्गुरूच आहेत, की इतक्या भक्तांचं म्हणजे पंढरपूरचा भक्त आहे, खेड शिवापूरचे भक्त आहेत, खडकीचे जे आहेत सगळे त्यांना मान देणारे, त्यांच्याबद्दल आदर करणारे, आणि आपला तरी पुण्यातला स्वामी परिवार आहेच. शिवाय या ठिकाणी जमखंडीत असलेला आणि ठिकठिकाणी यूट्यूब चॅनेलवर जे लोक बघतात आणि त्यांना फोन करतात, त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करतात, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतात आणि त्यांच्या ज्ञानाचा सन्मान करतात, असं अनेक भक्तगण त्या ठिकाणी सगळे निर्माण होत आहेत. असाच त्यांचा स्वामी परिवार असा वाढत जावं. जे स्वामी प्रचाराचं जे कार्य हाती घेतलेलं आहे त्यात त्यांना भरघोस यश मिळू देत. आणि अण्णांनी जशा त्या ठिकाणी जे गुरु त्यांचा आदर्श आहे, अण्णांनी जसे 30 मठ अतिशय कठीण परिस्थिती दुर्गम परिसरात जे 30 मठ स्थापन केले, ह्या स्वामी मठाची दादा महाराजांच्याकडून सुद्धा त्या ठिकाणी अशीच नवनवीन ठिकाणी मठांची स्थापना होते. अशी केवळ वयानं मोठी आहे म्हणून शुभेच्छा देते. आणि या प्रसंगी मला 2च गाण्याच्या ओळी आठवतात. फक्त माझा आवाज चांगला नाही, पण ह्या शुभेच्छा देण्यासाठी समर्पक आहेत म्हणून मी म्हणणार आहे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती, पंखात या बळ दे नवे झेपावया आकाश दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास घे, तू शुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. ब्रह्मांड नायकांच्यावर मी एवढीच प्रार्थना करते की दादांनी हे जे कार्य हाती घेतलेलं आहे त्यात त्यांना भरभरून यश मिळू दे आणि त्यांच्या कीर्तीचा त्यांच्या प्रसिद्धीचा झेंडा अटकेपार फडकवू दे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मुळात काय होतं, हल्लाळ साहेब की हल्लाळ काकू की आपण जे सगळे भक्त परिवार जे तुम्ही प्रेम देता, म्हणजे ते एवढं मोठ्या प्रमाणात किंवा जे काय कौतुक इथं होतं की आता काकूंनी जे काय कौतुक केलं ते की हे जे सगळं करणारे तिथं बसलेले आहेत. आणि मला असं वाटतं की मी जेव्हा असं काही उत्तरं सांगत असतो की ते माझ्याबरोबर म्हणजे अण्णांचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा आणि ते जे काय बोललं जातं ते, तर हे सगळं कौतुक किंवा हे सगळं प्रेम त्यांच्यासाठी आहे. मी आपल्या इथे जमिनीवर आहे तेवढं मला बरं आहे. एक वेगळ्या कुठल्या तरी सिंहासनावर बसल्यासारखं मला आता वाटत होतं, तर तसं काही नको. जे मी मनाने मी जे आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे आणि बसलो इथे ठीक आहे जमिनीवरच मला असावं असं मला नेहमी वाटतं. फक्त मी जे करत होतो मनोभावे करत होतो आणि मनोभावे केल्यानंतर त्याची फळं आत्ता मिळतात म्हणा किंवा जे काय घडतं आहे. आत्ता काकूंनी सांगितलं की सगळीकडनं होकार येतात किंवा सगळ्यांची कामं होत आहेत वगैरे असं, ते आपण एकदम निरपेक्ष भावनेने करत गेलो. आणि जे संत लोक जे असतात ना की त्यांचं एक उदाहरण म्हणा किंवा त्यांचा एक आदर्श किंवा अण्णांनी जे 30-35 वर्ष केलं ते मला जवळून बघता येत होतं.
त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करत होतो आणि तसंच चालायचं आपल्याला कुठे इकडे इकडे न जाता त्यांच्या पावलावर पाऊल, त्यांची पावलं जी पुढे गेलेली आहेत त्याच्यावर पावलावर पाऊल टाकत जायचं आपल्याला. त्याच्यामध्ये कुठला आर्थिक लाभ की असा मला कधीच नको. हल्ला साहेबांनी बऱ्याच वेळ बघितली, इथं अनेक भक्त येतात की दादा किती पैसे घेतात, किती पैसे द्यायचे, कसं करायचं काय आपल्याला. तर म्हटलं तसं काही नको, फक्त तुम्ही मनोभावे करा. आणि त्या जमखंडीला जो त्याने सांगितलं की त्यांनी ते मनोभावे केलं सगळ्या लोकांनी की मग तशी त्यांना ते लगेच फळ मिळालं त्याचं. ते शंका न आणता कुठलीही अतिशय तन्मयतेने अतिशय भक्तिभावाने मी पण ते करत गेलो सगळं. एक छोटीशीच फक्त गोष्ट सांगतो की एकनाथ महाराज ज्यावेळेला त्यांचं प्रवचन किंवा कीर्तन करायचे तर इतके ते तल्लीन होऊन जायचे विठ्ठलाच्या चरणी. त्यांचं मन म्हणजे त्यांना कुठली शुद्धच नाही दुसरी कुठली. त्या गावामध्ये पैठणमध्ये हळूहळू कसं होतं की एक ठराविक वेळ, जसं आता आपण म्हणतो गुरुवारची आरती इथं आहे तसं ते एक ठराविक वेळ त्या कीर्तनाची असते. आपोआप लोक तिथे जमा व्हायची ती आणि खूप तन्मयतेने जेवढं ते तल्लीनतेने कीर्तन करायचे तेवढं तल्लीनतेने लोक ते कीर्तन ऐकायची ती. एक दिवस काय होतं त्या कीर्तनाला त्यांच्याकडे खूप सुंदर अशी स्त्री तिथे उपस्थित असलेली सगळी लोक बघतात. बाहेरनं ती कीर्तन सुरू झाल्यानंतर आलेली असते, मंदिरात येऊन बसते. कीर्तन संपतं, लोक भानावर येतात, एकनाथ महाराजचं दर्शन घेतात आणि निघून जातात. ती स्त्री पण तसंच करते, ती दर्शन घेते निघून जाते. ती हे रोज घडायला लागतं. तिथे सप्ताह असतो, त्या सप्ताहामध्ये पहिल्या दिवशी ती स्त्री आलेली असते, दुसऱ्या दिवशी ती, तिसऱ्या दिवशी. त्या लोकांना जरा आश्चर्य वाटतं की ही कोण आहे, आपल्या गावातली तर ही नाही आहे, ही कोण असावी. बरं तिला विचारणार कसं किंवा एकनाथ महाराजांशी बोलणार कसं हा विषय घेऊन. तर त्यातले एक दोघं जण जरा थोडेसे डिटाई दाखवतात की आपण बघू ही काय करते. आपण दर्शन घेतो एकनाथ महाराजांचं, आपण जेव्हा बाहेर पडतो ही पण तसंच करते, सगळ्यात शेवटी ही बाहेर पडते. आज आपण पाठलाग करायचा. तिच्या नकळत नकळत तिच्या मागे मागे जायला लागतात ते. आणि जाऊन बघतात तर ती गावाच्या बाहेरनं ती नदी वाहत असते, तर नदीपर्यंत ती स्त्री येते आणि त्या पाण्यामध्ये ती शिरती. दुसऱ्या दिवशी पण असंच घडतं. दुसऱ्या दिवशी पण ती लोक बघतात काय होतं, परत तिथे पाण्यामध्ये शिरते ती. आता शेवटचा दिवस असतो कीर्तनाचा. एकनाथ महाराज खूप तल्लीनतेने ते कीर्तन करत असतात. ती स्त्री त्यावेळेला ती उपस्थित राहिलेलीच असते तिथं. आता त्या गावातली लोक असं म्हणतात की आज आपण अगोदर आपण दर्शन न घेता तिला दर्शन घ्यायला सांगू. कीर्तन संपतं, एकनाथ महाराज तिथे उभे राहतात, त्यांच्या दर्शनाला लोक सगळे उभी राहतात आणि ती स्त्री पाठीमागे थांबलेली असते. त्या गावचे सरपंच किंवा कोणी असेल ते सांगतात की आज आपण ह्या ज्या इथं महिला नवीन उपस्थित आहेत त्यांना आपण पहिल्या दर्शनाचा मान देऊ. म्हणून ती स्त्री पहिली दर्शनाला जाते तिथे. त्यांना सांगतात की आज तुम्ही पहिलं दर्शन घ्या. आणि ती दर्शन घेत असतानाच एकनाथ महाराजांच्या समोर ती जेव्हा उभी राहते दर्शन घेऊन, त्याला सगळे लोक तिथे जे सरपंच असतात त्यांच्या पाठीमागे सगळे लोक उभी राहतात. आणि सरपंच म्हणतात की आता आम्ही या गावच्या वतीने आम्ही हा प्रश्न विचारतो तुम्हाला की आपण कोण आहात आणि इथे रोज दर्शनाला येतात, आपण ह्या गावातले नाही आहात, तर आपला कृपया परिचय करून द्यावा. तेव्हा ती सांगते की मी गोदावरी आहे. गोदावरी नदी सुद्धा प्रत्यक्ष एकनाथ महाराजांच्या तिथे त्या कीर्तनाला उपस्थित राहायची ती. म्हणजे इतकं एकनाथ महाराजांचं कीर्तन तल्लीनतेने व्हायचं की प्रत्यक्ष त्या नदीलाही तो मोह होतो की आपण येऊन तिथे ते कीर्तन ऐकावं. आणि त्या एकनाथ महाराजांच्या चरणी ती जे नमस्कार करायची. म्हणजे ही नदी म्हणलं तर प्रत्यक्ष देवाचा अंशच आहे. पाणी जो आहे जल हात सुद्धा देवाचा अंश आहे, पण तो अंश सुद्धा त्या एकनाथ महाराजांच्या चरणी तिथे लीन व्हायला तिथे आलेला असतो. कशामुळं की फक्त एक भक्तिभावाने त्यांनी ते त्यांचं जे कीर्तन असेल, भारूड असेल, प्रबोधन असेल, इतके ते तन्मयतेने करायचे की हे शेवटी आपण म्हणतो की आत्ता काकूनी सांगितलं की प्रत्यक्ष स्वामींचा अंश किंवा अण्णांचा अंश जो आहे, तर ते मला असं वाटतं की मी ते करतो आहे. म्हणजे असं मला वाटतं की मी त्या भक्तिभावाने मी करतो. म्हणून एखाद्या वेळेस ते तुम्हाला ते जाणवतं की बाबा इथे अण्णा आहेत किंवा स्वामी आहेत असे तुम्हाला जाणवतं. तर फक्त एवढंच मला तर स्वामींनाच मी अशी विनंती करतो की हे जे कौतुक चाललेलं असतं की त्याची कुठली हवा माझ्या डोक्यात जाऊ नये आणि जी काय सेवा आहे ती सगळी मनोभावे घडावी. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. जे काय आपण बदल करत आहोत त्या बदलासंदर्भात जर का आपल्याला काही सूचना करायच्या असतील तर त्या कराव्या. जसा काकूंनी अनुभव सांगितला, अनुभव सांगताना आपण सुद्धा इतके सगळे तल्लीन झाला होता. ती एक कला आहे
ती कला आणि प्रत्येकाच्या अंगात आहे. आपण फक्त गुणविशेष इथे दाखवायचे. आपलाच परिवार आहे, चुकलं मागलं तर काही हरकत नाही आहे. पुढच्या गुरुवारपासून नवीन नवीन प्रयोग आपण आणखीन करू. आजच्या गुरुवार मी इथे थांबतो. पालखीचे सेवेकरी आपल्या इथे पालखीला येतील आणि पालखी झाल्यानंतर आपला महाप्रसाद कार्यक्रम सुरू होईल. श्री अनंतराव जोशी आपले अन्नछत्र प्रमुख, त्यांना काही सांगायचं आहे. श्री स्वामी समर्थ. आत्ताच दादा महाराज म्हणले की मी जे काय आत्ता इथं कार्य करतोय माझ्या डोक्यात हवा जायला नको वगैरे, मी जमिनीवरच. दादा महाराज तसं नाही आहे. आपण जे इथं कार्य करताय त्याची समाजाने खूपच मोठ्या प्रमाणात दखल घेतलेली आहे. मी आज तुम्हाला फक्त एक काही भारतातली नावं सांगतो. आम्ही सर्वे केला, माझ्याकडे आलेले आहेत ती नावं. आपल्या मंदिराचं जे काही प्रबोधन आहे दादा महाराजांचं, महाराष्ट्रात तर बघितलं जातं, पण महाराष्ट्राशिवाय कुठे कुठे बघितलं जातं ते मी तुम्हाला एक नावं मुद्दाम घेतो काही मोठ्या शहरांची. नागपूर, मुंबई, सोलापूर, महाराष्ट्र सोडून मी सांगतो. आधी बेंगळुरूला जातं, परत गोव्याला जातं, परत अहमदाबादला जातं, म्हैसूरला जातं, मडगाव गोवा, पाटणा बिहार इकडं जातं, अजून हैदराबाद, लखनौ, भुवनेश्वर, आग्रा, हे झाली भारतातली शहरं. आणि भारताबाहेरची आम्ही काही नावं काढली होती. परवा मी पंढरपूरला सांगितली. व्हिएतनाम आहे, रशिया आहे, इंडोनेशिया आहे, US आहे, USA. म्हणजे पहा तुम्ही, दादा महाराजांचं आपल्या मंदिरातलं दादा महाराजांचं जे काही इथलं हे आहे प्रबोधन, इतर सगळे विषय आपल्या मंदिराचा प्रचार प्रसार हा जगभर व्हायला लागलेला आहे. आणि हे सगळं दादा महाराजांच्यामुळे शक्य झालेलं आहे. ते किती म्हणत असले तरी आपलं दादा महाराजांचं प्रबोधन ऐकलं जातं, पाहिलं जातं यूट्यूबला. तर हे सगळं इथं जे काय कार्य चालतं त्याची समाजाने दखल घेतलेली आहे. लोकांना अनुभव येत आहेत, त्यामुळेच हे सगळं आहे. दादा महाराज जे काय इथं कार्य करतायत त्याची ती प्रचिती आहे. श्री स्वामी समर्थ. आपण आता स्वामींचं जय जयकार करू आणि पुढचे जे पालखीचे सेवेकरी असतील ते त्या सोहळ्याचं सगळं संचालन ते संयोजन करतील. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.